अहंकार त्यागला पाहिजे. अहंकार आपल्याला असंख्य अडचणीतनं कसं निघणार हे सुद्धा महाराजांनी आज्ञा दिल्या. त्यानंतर पुढच्याच ह्यात वेतून पूर्वसंचित, पूर्वजन्माचं संचित असू द्या किंवा पूर्वजन्माचं पाप असू द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज माऊली भाग्य थोर आहे आपलं की आम्ही सांगतोच गुरु आज्ञा वाचा, गुरु आज्ञेचा अभ्यास करा. पण आज भगवंताने सुद्धा आज आपल्याला गुरु आज्ञेचं किती महत्व आहे आणि ही गुरु आज्ञा त्यांच्याच आहे त्या. त्यामुळे ह्या मोराळ गुरु आज्ञेचं किती महत्व आहे हे आज आपण गांभीर्यानं लक्षात घ्या आणि आपल्या जीवनातल्या अडचणीतनं काय केलं पाहिजे हे सुद्धा भगवंतांनी सांगितलंय. त्यामुळे ही आज्ञा अत्यंत महत्वाची आणि ही भगवंतांनी दिलेला आपल्याला बोध आहे की मोराळ क्षेत्रासाठी. श्री अनंत कोटी 138वी आज्ञा आहे. गुरु आज्ञेच्या पुस्तकात आपण ह्यामधला अभ्यास करा. स्वतः भगवंतांनी सांगितलंय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक 21/6/2018 वेळ सायंकाळी 7:08. बघा इथं सांगितलंय भगवंतांनी कुठला अभ्यास करायला. या युगामध्ये कलियुगामध्ये गुरुभक्तीमध्ये अहंकार रहित गुरु आज्ञा म्हणजे आता जे चालू आहे आपण वाचतोय तीच गुरु आज्ञा व गुरुभक्तीचे आचरण करणे आवश्यक आहे. नुसतं वाचून चालणार नाही, गुरुभक्तीचं आचरण करणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. त्यानुसार क्रोधाचे अस्तित्व समाप्त करणे सुद्धा आवश्यक आहे. आता पुढची आज्ञा त्याला आज्ञा गुरुवार दिनांक 5/7/2018 7:09 ही आज्ञा. या युगामध्ये बघा भगवंताने सगळं आपलं प्रपंच एक लोकांना सगळं सांगितलंय. या युगामध्ये निश्चयी गुरुभक्तीतून, गुरुस्मरणातून व गुरुसेवेतून पूर्वसंचित व पूर्व पापाचा नाश होणे शक्य आहे. काय काय सांगितलं ह्यासाठी करायला. पापाचा नाश व्हायचा असेल तर पूर्वसंचिताचा आणि पापाचा नाश व्हायचा असेल तर ह्या युगामध्ये निश्चय गुरुभक्तीतून गुरुस्मरण म्हणजे नामस्मरण व गुरुसेवेतील. आज गुरुची सेवा मोराळ क्षेत्रात जे लोक करतील त्यांना त्या सेवेचं महत्व कळतंय. गुरुसेवेतून पूर्वसंचित, पूर्वजन्माचं संचित असू द्या किंवा पूर्वजन्माचं पाप असू द्या नाश होणे शक्य आहे. अन्यथा असंख्यशा पूर्व पापाच्या फळानुसार व पाप कर्मानुसार असंख्यशा योनीचे व असंख्यशा जन्माची फलप्राप्ती होत असते व असंख्यशा दुःखाची व संकटाची फलप्राप्ती मनुष्यास प्राप्त होते. जर गुरुचरणाला जर तो नाही गेला तर मात्र ह्या त्रासात आपल्याला भोगावं लागतात. या सर्व गोष्टीचा नाश निश्चय गुरुभक्तीने होणे शक्य आहे. गुरुसेवेमध्ये जो भक्त पाठीमागील व पुढील विचार न करता निश्चय सेवा भाव समर्पित करतो. पाठीमागचा पुढचा न विचार करता ह्या स्थानाला गुरुसेवेत उतरलं पाहिजे. किंतु परंतु हातच्या राखून जे सेवा करते ती त्यांना हातच्या राखूनच परमेश्वर देत असते ती. हे त्यांनी उदाहरण दिलंय. आणि एकदा ऐका पाठीमागे येतोय. सर्व गोष्टीचा नाश निश्चय गुरुभक्तीतून होणे शक्य आहे. गुरुसेवेमध्ये जो भक्त पाठीमागील व पुढील विचार न करता निश्चयी सेवा व भाव समर्पित करून चालतो अशा भक्तास क्षणात प्राप्ती व माझ्या अनुभूतीची प्रचिती प्राप्त होतो. इथं जर किंतु परंतु ठेवलं तर उपयोग नाही. दृढ निश्चयाने कुठलीही सेवा करा, क्षणात तुमचं कार्य करायला भगवंत बसलेलं आहे. ते स्वतः भक्तीने इथं प्राप्ती प्राप्त होतं. ज्या भक्तामध्ये चंचलता, अस्थिरता व डळमळता व बुद्धीची दुय्यमता आहे. आता दिलं तर इथं कसं होणार, खरंच माझं काम होईल का, कुठलं होतंय, असं जर किंतु असेल तर त्याला कुठलाही त्याला सांगितलंय. जर खिंतून परंतु जर हे तर मोराळ क्षेत्रात जर ठेवलं तर त्या भक्तास सांगितलंय ज्या भक्तामध्ये चंचलता, अस्थिरता, डळमळीतता व बुद्धीच्या दुय्यमता आहे अशा भक्तास माझा प्रचितीची अनुभूतीची प्राप्ती होणे कठीण आहे. किंतु परंतु वाल्यासाठी ही क्षेत्र नाही. ह्या गोष्टीचा मात्र सगळ्यांनी विश्वास ठेवा. या सर्व गोष्टीचे एकाग्रतेने माझ्या कृपेची प्राप्ती होणे शक्य आहे. गुरुभक्तीमध्ये संचिताचा नाश होत असताना खडतर त्रास व परीक्षा असतील तरी तो माझ्या चरणाशी निश्चय राहतो. किती संकट आलं, किती परीक्षा आल्या तर तो देत राहतो. असा भक्त संचिताचा नाश व पूर्व कर्माचा नाश करू शकतो
व माझ्या कृपादृष्टीस पात्र ठरू शकतो। तो अग्निप्रमाणे शुद्ध होऊन दिव्य प्रकाशात लीन होतो। तो दिव्य प्रकाश म्हणजेच माझे स्वरूप होतोय, भगवंताचं स्वरूप होतोय। फक्त निश्चय डळमळीत माऊली अध्यात्मात ठेवू नका। गुरुसेवेत असताना कुठलंही किंतु परंतु ठेवला तर त्याचा उपयोग नाही। स्वतः जर निसंचयपणे चाललो तर गुरुचं स्वरूपच आपल्याला प्राप्त व्हायला मागं पुढं परमेश्वर बघत नाहीत, ती देत असतात। ह्या गोष्टी आज तुम्ही अवलोकन करू शकता। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। 140 नंबरची आज्ञा आहे, ती सुद्धा ह्या संदर्भातच आहे, निश्चय भक्तीसाठी। त्याचा बी आपण संसारिक लोकांनी बोध घ्यायला हरकत नाही। आज्ञा गुरुवार दिनांक 19/7/2018, वेळ 7:16। 140वी आज्ञा आहे, एखादा दाहक अग्नी मोठ्यात मोठ्या वस्तूस व दहन करणाऱ्या प्रत्येक गोष्टीस ज्याप्रमाणे भस्म करून शुद्ध करतो व मोठ्या प्रमाणात प्रज्वलित राहतो, त्याच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीस मागे न हटता तो भस्म करतो। वनवा लागलेला असतोय, ती मागं पुढं काय बघत येईल ते सगळं भस्म करत जातो, न हटता भस्म करतो। त्याचप्रमाणे त्या अग्नीसारखं त्याचप्रमाणे भक्ताने भक्ती मार्गात वाटचाल करीत असताना आपल्या मनामध्ये भक्ती अग्नी ही वनवा आहे, ही बेचरा करतय, पण आपल्यात भक्ती अग्नी भगवंतांनी सांगितलंय की प्रज्वलित करणे आवश्यक आहे। ह्या भक्ती अग्नीतून मोठ्यात मोठ्या संकटाचा व षड विकाराचा नाश होऊन त्याचा या अग्नीमध्ये पूर्णता भस्म होतो। बघा, ह्यात जर दृढ निश्चयानं चाललं तर किती जर षड विकार असतील तर ते सुद्धा भस्म होतात। म्हणून निश्चय भक्ती माऊली महत्वाची आहे व तो अग्नी मनास व आत्म्यास शुद्ध करतो। जसं भस्म आपण जी अगरबत्ती जाळून करतो, तसं ही जर भक्ती दृढ ठेवली तर मात्र आपल्या आत्म्यास शुद्ध करायचं कार्य सुद्धा करतो। भक्तीत असता तो सतत प्रज्वलित राहतो व मनामध्ये भक्ती अग्नी प्रज्वलित करीत असता या युगामध्ये गुरुचरणाची सेवा निश्चयता, दृढता, ओढ महत्वाची आहे। ही करत असताना सुद्धा गुरूंची सेवा, निश्चयता, दृढता आणि ओढ असणं महत्वाची आहे। ज्या भक्तामध्ये याचा समावेश आहे तो भक्त अग्नी प्रज्वलित करू शकतो व असंख्य अशा षड विकाराचा नाश करू शकतो। मन शुद्धी व आत्मशुद्धीने तो मला प्राप्त होतो। भगवंताला स्वतः प्राप्त करायला सांगितलंय की भक्ती अग्नी आणि दृढ निश्चयावर चाललं पाहिजे आणि सेवा सुद्धा आणि ओढ सुद्धा त्यांच्या बाबतीत असली पाहिजे। नुसते घरापुरती माझ्यापुरती सेवा करून चालत नाही, परमेश्वरावर बी आपण लक्ष ठेवलं पाहिजे। त्यांचे कार्य कुठले आहे, त्यांचं काय आहे, इच्छा काय आहे, ह्या गोष्टी जर आपण जरा गांभीर्याने विचार करायला शिकलं पाहिजे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।